नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी तुमच्यासाठी काही सोपे उपाय घेऊन आली आहे. तर जर तुम्हाला काही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही प्रश्न असतील, काही आर्थिक अडचणी असतील, तर ह्या उपायाने ते अडचणी आपले नक्की दूर होतील. तर काय उपाय आहेत ते आज चला आपण बघूया. जर तुम्हाला तुमच्या ज्यांना पैशाशी संबंधित असलेल्या काही समस्या असतील किंवा गुरुदोष असेल, त्यांनी गुरुवारी श्री भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावेत. हिंदू शास्त्रज्ञानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. म्हणून गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे. भगवान श्री विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ता आहेत. अशा स्थितीत गुरुवारी भगवान विष्णूची काही उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सुखसमृद्धी लाभू शकते. तर जाणून घेऊया कुठले आहेत ते उपाय. गुरुवारी हे साधे सोपे उपाय तुम्ही करू शकता. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये आर्थिक फायदा मिळवायचा असेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तर आजच केशरचा डब्बा आणा, तो घ्या, तो भगवान विष्णूच्या चरणी लावा. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या कामाबद्दल नेहमी काळजी वाटत असेल, तर आज तुम्ही नवीन पिवळ्या रंगाचे कापड घ्या. त्या कापडाला तुमच्या मुलाच्या हाताने विष्णू मंदिरात अर्पण करा. तसेच ओम ओम क्लीम बृहस्पतये देवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. असे केल्याने तुमच्या मुलाच्या क्रियाकलापाबद्दलची चिंता दूर होईल. लक्षात ठेवा, हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. ओम ओम क्लीम बृहस्पतये देवे नमः. ओम ओम क्लीम बृहस्पतये देवे नमः या मंत्राचा प्रत्येक गुरुवारी 11 वेळा जप करावा. गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे. यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा. असे केल्याने वैवाहिक जीवनात अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. भगवान बृहस्पतीला पिवळ्या वस्तू खूप आवडतात. म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ, फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करा. गुरुवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हरभरा डाळ आणि थोडा गूळ ठेवा. असे केल्याने घरात धनसंपत्ती येते. गुरुवारी कोणाकडून उधार घेऊ नका आणि देऊही नका. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाला सामोर जाऊ शकते. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.